नमस्कार मित्रांनो, टेक्नो सर्व या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. मित्रांनो, आज हप्ता जमा होणार का, तर नेमकी अपडेट काय आहे, तर या संदर्भातील माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे की ज्यांना वाटतंय की आज आमच्या खात्यावर हप्ता जमा व्हावा, तर त्या संदर्भात नेमकं अपडेट काय आहे तर ते आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल, जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा. तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती. तर बघा मित्रांनो, बरेच लाभार्थी चिंतातूर झालेले आहे आणि ते वेळोवेळी कॉन्टॅक्ट करून एकच प्रश्न विचारत आहेत की सर, आमचा जुलैचा हप्ता आमच्या खात्यावर कधी जमा होणार, का आम्हाला जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्याचे एकत्रित हप्ते आमच्या खात्यावर जमा केले जाणार. तर बघा, आजची 17 ऑगस्ट आहे आणि अपेक्षित आहे की आता ऑगस्ट महिन्यात अर्धा झालेला आहे. त्यामुळे आपल्याला पण अशी अपेक्षा आहे की या 2 महिन्याचे एकत्रित पैसे लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा व्हावे. परंतु बऱ्याच जणांचं असं म्हणणं आहे की एकाच हप्त्याचे तर अगोदर जमा होऊ द्या, मग पुढच्या हप्त्याचे बघू. तर मित्रांनो, नेमकं अपडेट काय आहे तर ते बघूया आपण आणि नेमकं मी सांगतो तुम्हाला की पैसे केव्हा आपल्या खात्यावर आता जमा होणार. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी आपण वेबसाईटवर आलेलो आहे आणि वेबसाईटवर जर आपण अपडेट बघितलं की 13 तारखेचा जो काही मेसेज आहे तो जसाच्या तसा अजून त्या ठिकाणी पडलेला आहे. डीबीटीने सांगितलं होतं की 13 ऑगस्टला सकाळी 10 वाजेपासून 14 ऑगस्टला सकाळी 10 वाजेपर्यंत लाभार्थ्याचे पैसे वितरणासंदर्भातील प्रोसेस सुरू असल्यामुळे पोर्टल बंद असणार आहे. तर मित्रांनो, आज आता 17 ऑगस्ट आहे, अजून पण मेसेज हटलेला नाही. त्यामुळे हे काम अजूनपर्यंत पूर्ण झालेलं नाही आणि अपेक्षित आहे होऊ शकते किंवा स्वातंत्र्य दिन असल्यामुळे आणि रविवार असल्यामुळे डीबीटीच्या कर्मचाऱ्यांनी सुद्धा यावर कोणतेही काम केलेलं आपल्याला दिसत नाही, म्हणून तो मेसेज हटलेला नाही. तर मित्रांनो, आता नेमके पैसे आपल्या खात्यावर येणार का, तर बघा मित्रांनो, साधारणतः हे काम अजून दुपारपर्यंत चालू शकणार आहे आणि दुपारनंतर लाभार्थ्यांच्या खात्यावर लक्षात घ्या की जुलैचा हप्ता येऊ शकेल. कारण 2 हप्त्या संदर्भातील जी काही तरतूद होणे अपेक्षित होतं तर ती झालेली आपल्याला दिसत नाही, कारण या संदर्भातील कोणताही GR आलेला नव्हता. परंतु बऱ्याच वेळा काय करते महाराष्ट्र शासन की GR न टाकता सुद्धा लाभार्थ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा करतात आणि अशा वेळेस काय होतंय की बऱ्याच ठिकाणी की शासनाकडे फंड जर उपलब्ध नसेल तर एकाच महिन्याचा हप्ता दिला जातो. आता आपल्याला माहिती आहे की फंडच्या बाबतीमध्ये महाराष्ट्र सरकारमध्ये प्रचंड अनास्था दिसून येते. अनेक योजना राबवताना फंडचा इश्यू निर्माण झालेला आहे. म्हणजे नमोचा 9वा आणि 10वा हप्ता सुद्धा अजूनपर्यंत मिळालेला नाही. त्यामुळे शेतकरी बांधव चिंतातूर आहे. त्याचबरोबर लाडक्या बहिणी आहे, तर त्यांना असं अपेक्षित होतं की 15 ऑगस्टला त्यांच्या खात्यावर पैसे जमा होणार होते, परंतु GR येऊन सुद्धा त्यांच्या खात्यावर हे पैसे जमा झालेले नाही. त्याचबरोबर इतर अनेक साऱ्या योजना अशा आहे, विद्यार्थ्यांचे स्कॉलरशिप आहे किंवा इतर योजना आहे, तर त्यांचे सुद्धा फंड नसल्यामुळे लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे जमा होऊ शकलेले नाही. त्यामुळे मित्रांनो, आज दुपारपर्यंत जर डीबीटीचं काम पूर्ण झालं तर आपल्या खात्यावर जुलैचा हप्ता जमा होऊ शकेल. अशा प्रकारची माहिती समोर आलेली आहे, अशा प्रकारची अपडेट समोर आलेली आहे. त्यामुळे मित्रांनो, चिंता करू नका, माझं या बातमीकडे पूर्ण लक्ष आहे आणि डीबीटी पोर्टल अनेक वेळा मी चेकआउट करत आहे. का तर निराधार बांधव आहे, श्रावणबाळ वृद्ध पेन्शन योजनेचे लाभार्थी आहे आणि विधवा महिला आहे, निराश झालेले आहे, चिंतातूर आहे आणि त्या फक्त या योजनेचे पैसे कधी जमा होणार एवढंच विचारत आहे आणि त्यांच्याकडे कोणताही इंटरनेटचा सोर्स नाही किंवा त्यांना इतर कुठूनही माहिती मिळत नाही. त्यामुळे आपल्या चॅनलच्या वतीनं आपण या योजनेचा जे काही अपडेट आहे तर ते वेळोवेळी घेत असतो. विविध कर्मचारी आहे, अधिकारी आहे संबंधित योजनेचे, त्याचबरोबर इंटरनेटवरील विविध माहिती असेल, वृत्तपत्रातील विविध माहिती असेल, तर या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून ती माहिती कलेक्ट करून आपल्या समोर मी वेळोवेळी व्हिडिओच्या माध्यमातून देत आहे. त्यामुळे मित्रांनो, चिंता करू नका, जसे हप्ता आपल्या खात्यावर जमा होईल किंवा लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होईल दुपारनंतर,
असं अपेक्षित आहे. जसा हप्ता जमा होईल तसं आपल्याला कळवलं जाईल. आणि मित्रांनो, ही फक्त आता आजही हप्ता दुपारपर्यंत जमा होईल का, ही शक्यता आहे. होऊ शकते. जर आज डीबीटीचं काम पूर्ण झालं तर दुपारपर्यंत पूर्ण झालं तर आपल्या खात्यावर हा हप्ता जमा होऊ शकेल. अन्यथा आपल्याला अजून पुढचे 1-2 दिवस वाट बघावी लागू शकते. तर बघा मित्रांनो, जसा हप्ता जमा होईल तसं आपल्याला तात्काळ कळवलं जाईल. त्यामुळे तुर्तास तरी आपण निश्चिंत राहा आणि आपल्या चॅनलवर येणारे जे काही अपडेट आहे तर त्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे काही बेल आयकॉन आहे त्याला क्लिक करून ठेवा, म्हणजे तात्काळ आपल्याला हे अपडेट मिळत जातील. तर मित्रांनो, या व्हिडिओला एकदा लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा ज्यांनी केलं नसेल त्यांनी, आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.